नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो. आता मनापासून स्वागत. खांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. जी आनंदाची वार्ता ओझर ती आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितली आणि टायटलमध्ये वाचली, ज्याच्या अनुसार आता 1 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की 1 मार्च नंतर आता प्रचंड वाढणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव. पण 1 मार्च नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना दिसणार की ज्याच्यामुळे 1 तारखेनंतर आता प्रचंड वाढणारे सोयाबीनचा दर आणि 1 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्यामागची कारणे कोणती आणि जर सोयाबीनचा बाजारभाव हा 1 तारखेनंतर वाढला तर ही वाढ 1 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावाला कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. ही जी प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उत्तरं मिळणार आहेत. म्हणून एकच विनंती की हा व्हिडिओ आपण सर्वांनी आता शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो. आता सतत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव होय, त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट, जी अपडेट घेऊन आली आहे सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की 1 तारखेनंतर आता प्रचंड वाढणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव. पण 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात का वाढणार आहे? 1 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव जो प्रचंड प्रमाणात वाढणार आहे त्याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आणि 1 तारखेनंतर ही जी प्रचंड वाढ आहे ती सोयाबीनच्या बाजारभावाला 1 तारखेनंतर कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून इथं जाणून घेऊयात अचूक उत्तरे. जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटल. मागच्या 15 दिवसाचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला 400-500 रुपयांनी घटला आणि त्याच्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये पुन्हा सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या 4-5 दिवसामध्ये 300 रुपयांनी वाढला. येथून पुढचा विचार केला तर 1 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला प्रचंड वाढ दिसणार आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटले, जे उत्पादन 95 लाख टनांच्या आसपास स्थिरावले आणि इथून पुढचा जर आपण सर्वांनी विचार केला तर देशात सध्याच्या कंडिशनला 95 पैकी 70 लाख टन सोयाबीनची आवक ही झाली सुद्धा आहे. म्हणजे सरकारनं घेतलेली सोयाबीन ची या ठिकाणी खरेदी म्हणा आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांची खरेदी, ओव्हरऑल सगळं बघितलं तर आत्तापर्यंत 95 पैकी 70 लाख टन सोयाबीन हे आलेले. शिल्लक राहिले 25 लाख टन. त्याच्यापैकी जे सोयाबीन आहे ते मोठ्या मोठ्या कास्तकार बांधवांकडे, व्यापाऱ्यांकडे की जे लवकर सोयाबीन काही विक्री करणार नाही आहेत. याच्यामुळं 1 मार्च नंतर सोयाबीनची जी आवक आहे ती 50% घटणार आहे. ह्याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला कमीत कमी या ठिकाणी सुरुवातीला 300ची व त्यानंतर 500ची तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे 1 मार्च नंतर जो सोयाबीनचा भाव आहे तो सुरुवातीला 5,500 पार आणि त्यानंतर 5,600 व 31 मार्चपर्यंत जर 6,000च्या आसपास पोहोचला तर आश्चर्य अजिबात वाटायला नको. अशा परिस्थितीत एक प्रश्न शिल्लक राहतो की बा सोयाबीनची विक्री कधी करायची, तर माझं मत आहे गडबड करू नका. सोयाबीनचा भाव 6,000च्या आसपास पोहोचला की तिथं आपण सर्वांनी 50% सोयाबीन विकायचं आणि 50% सोयाबीन याला तेजीसाठी रोखून ठेवायचे, ज्यामुळे होईल फायदा. कारण 50% सोयाबीन तुम्ही 6,000च्या भावावर विकलं, तिथून बाजारभाव वाढला तर तुम्हाला काय वाटेल, बरं झालं मी 50% शिल्लक ठेवलं होतं, आज झाला का नाही माझा फायदा. आणि जर तुम्ही 50% सोयाबीन 6,000 विकलं तिथून भाव घसरला तर तुम्हाला काय वाटेल, बरं झालं मी 6,000चे भाव 50% विकलं, नाही तर किती नुकसान माझं होतं.
मग अशा परिस्थितीमध्ये आपण 50-50% दोनदा जर सोयाबीन विकलं, तर त्या ठिकाणी खूप फायदा आपला होऊ शकतो. पण 6,000च्या भावावर सोयाबीनची विक्री आपण सर्वांनी करावी ही आपल्याला कळकळीची विनंती. कारण 1 मार्चनंतर प्रचंड प्रमाणात वाढणारे सोयाबीनचा बाजारभाव. आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आपणास तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त